जगात असे अनेक व्यक्ती असतात जे आपल्याला मरण कधी येणार आहे याची माहिती असल्याचा दावा करतात. तसेच दुसऱ्याच्या मृत्यूची चाहूल सांगणारे काही बंधुबाबाही असतात. अनेक लोक अशा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बंधू जे काही सांगतात ते सर्व खरे मानतात. मात्र अखेर त्यांची फसगत होत असते. असाच काहीसा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. इथे एका 75 वर्षीय व्यक्तीने गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशीच आपल्याला मोक्ष मिळणार असल्याचं सांगत आपल्या कुटुंबाला तसंच नातेवाईक व गावकऱ्यांनाही आपल्या मृत्यूची वेळ सांगितली. हिंगोली तालुक्यातील लिंबिक गावात हा अंधश्रद्धेची घटना पाहायला मिळाली. धोंडपराव देवकते असं वृद्ध व्यक्तीचे नाव असून यांनी मोक्षप्राप्तीसाठी जिवंतपणेच आपल्या मृत्यूची तयारी केली. देवकते यांच्या घरात धार्मिक वातावरण असून धोंडपरावही शिक्षित आहेत. जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी गाव गोळा झाला. वृद्धांनी आपल्या मरणाची वेळही सांगितली. यानंतर नातेवाईकांनी निरोपाची तयारी केली. या प्रकारची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र या व्यक्तीला मृत्यू झाला नसून अंधश्रद्धेच्या बाजाराचा पर्दाफाश झाला. आज दुपारी 2:57 मी देह सोडणार आहे असं धोंडपराव देवकते यांनी घरच्या सर्वांना सांगितलं. माझ्या मरणाची तयारी करा, नातेवाईकांना बोलून घ्या, भजन कीर्तन फराळ पाण्याची सोय करा असे देवकते यांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितलं होतं. त्यांच्या मुलांनी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नातेवाईकांना निरोप धाडले. गावकऱ्यांचीही गर्दी जमली. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले. धोंडपराव देवकते यांच्या घरात सकाळपासूनच वीणा, पेटी, टाळ, मृदुंग लावून भजन सुरू होते. 2:57 झाल्यानंतर देवकते यांनी अजून 2 तासांनी म्हणजे 4:57 मी देह सोडणार असा दावा केला. मात्र त्यांनी दिलेली दुसरी वेळही निघून गेल्यावर देवकते यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी निव्वळ अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याचे समोर आले.